वेलकम टू अवर चॅनल द ग्लॅम ज्वेलरी हँडमेड क्रिएशन. ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण ब्रायडल सिरीज पाहत होतो. त्यातला आपला लास्टचा पीस जो बनवायचा राहिला होता ती म्हणजे नथ. आणि नथीशिवाय लुक कम्प्लीट अजिबातच नाही महाराष्ट्रीयन लुक. तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत नथ. तर ही महाराष्ट्रीयन आपला लुक कंप्लीट करणारी अशी ही नथ ही आपण बनवणार आहोत. तर ही नथ मला नाजूकशी आणि छोटीशी हवी होती. त्यासाठी मी राईस बीड्समधले जे 2 प्रकार मी तुम्हाला दाखवले होते त्यातलीही मी स्मॉल साईज घेतलेली आहे. आणि अर्थात नथीला लागणार आहे आपल्याला 18 गेजची वायर, क्रिस्टल्स आणि गोल्डन बीड्स. तर तुम्ही बघताय एक छोटासा तुकडा मी घेतलेला आहे गेज वायरचा आणि त्याला छोटं लूप बनवून घेणार आहे. त्यानंतर आपण राईस बीडचे एक फ्लॉवरचा बेसही बनवणार आहोत. तर त्यानंतर मी घातलेला आहे 4 mm क्रिस्टल, रेड कलरचा क्रिस्टल मी त्यामध्ये घालून लूप बनवून घेतलेलं आहे. तर ते लूप बनवून घेतल्यानंतर आपण एक फ्लॉवर बनवायचं आहे आपल्याला पारिजातकचं. त्यासाठी आपण पारिजातकचे मीडियम साईजचे बीड घेणार आहोत आणि ते 0.3च्या गेज वायरमध्ये आपण ते घेऊन त्याचा एक फ्लॉवर बनवणार आहोत अगदी लूपमध्ये. तर जवळजवळ आपण 8 पेटल्स करणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण त्याचं लूप बनवून घेणार आहोत. एका पेटलने दुसरा पेटल असा आपण त्याचा पॅटर्न ठेवणार आहोत. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भरपूर लोकांपर्यंत हा आपला व्हिडिओ पोहोचवा. जर तुम्हाला ज्वेलरी बनवण्याचा कंटाळा येत असेल पण तुम्हाला हँडमेड ज्वेलरी ही जर खूप आवडत असेल तर theglamjewellery.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही ज्वेलरी परचेस करू शकता. अगदी रिजनेबल रेटमध्ये ही सगळं ज्वेलरी तुम्हाला तिथे उपलब्ध भेटेल. तसेच जर तुम्हाला ज्वेलरी बनवायची असेल आणि मटेरियल अवेलेबल होत नसेल तर ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत की हे डिलिव्हरी प्रॉडक्ट अगदी तुमच्या घरी, अगदी दारात आणि वेळेमध्ये अवेलेबल होईल. तर त्या लिंक तुम्ही क्लिक करून तिथून तुम्ही ते परचेस करू शकता. तर तुम्हाला अजूनही नथ बनवताना काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण ते सॉल्व करूयात. तर आपण पेटल बनवतो आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये पेटल कसं बनवायचं ते पाहिलेलं आहे. तर हे फ्लॉवरचं लूप बनवताना काळजी घ्यायची आहे की 2 राईस बीड्समध्ये जास्त अंतर ठेवायचं नाही. जर अंतर वेगवेगळं राहिलं तर जे काही आपण लूप बनवणार आहोत तर त्या लूपला प्रॉब्लेम येऊ शकतो. ते फ्लॉवर व्यवस्थित दिसणार नाही. मधला राऊंड लूप आपल्याला अतिशय सुंदर बनवायचा आहे. त्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. तर तुम्ही पाहिलेत का बँगल्स बनवण्याचा सेट किंवा चोकर, मंगळसूत्र ह्या सगळ्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. जर तुम्ही अजूनही भरपूर लोकांना शेअर करा. अजून तुम्ही जर नवीन काही शिकण्याची इच्छुक असाल तर नक्की कमेंटमध्ये कळवा की आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ हा हवा आहे म्हणून. त्या पद्धतीने तो बनवला जाईल. तर तुम्ही पाहताय की लूप बनवत आहे राईस बीड्सचं. राईस बीड्समध्ये खूप जणांचे नेहमी कमेंट येतात की राईस बीड्समध्ये साईज कोणती घ्यायची. तर मी आत्तापर्यंत ज्या मार्केटला जाते तिथं राईस बीड्समध्ये ते साईजमध्ये ते देत नाहीत. त्यांच्याकडे एकतर 2च ऑप्शन असतात. एक तर खूप स्मॉल साईज ज्याची आपण नथ बनवतो आहे ती साईज आणि दुसरी ज्याची आपण पल्स बनवलेले बँगल्स बनवलेले आहेत, बाकीचा जो सेट बनवला आहे त्या 2च साईज त्यांच्याकडे उपलब्ध असतात. त्याच्यामुळे त्याचा फारसा असं मेजरमेंटमध्ये किंवा MM-मध्ये कोणताही असा खास अशी काही साईज त्यांची उपलब्ध नाही आहे. तर तुम्ही बघताय हे सुंदर असं लूप आपण बनवून घेतलेलं आहे. त्याला फ्लॉवर व्यवस्थित अटॅच झालं पाहिजे. आता फ्लॉवर बाइंडिंग करताना खालची तारेसोबत आपल्याला हे वरचं लूप बाइंडिंग करायचं आहे जेणेकरून आपलं फ्लॉवर 18 गेजच्या तारेसला अगदी पॅक बसलं पाहिजे. आपली नथ अगदी कोणत्याही परिस्थितीत अजिबात हलता कामा नये. तर तुम्ही बघताय अतिशय सुंदर असं बाइंडिंग आपण त्याचं करतोय की जेणेकरून त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. नंतर काय करणार आहे, नंतर फिनिशिंगसाठी वरचा जो एरिया आहे
की फ्लॉवर पॅक केल्यानंतर ज्या तारा दिसतात त्यासाठी आपण एक गोल्डनचं लूप बनवतो छोटंसं. जवळजवळ इथे 8 ते 9 मणी घेतलेले आहेत 1 mm चे गोल्डनचे. ते आपण घेऊन त्याचं सुंदर असं लूप बनवून घेणार आहोत. ते लूक बनवल्यानंतर ना त्याचा फायनल टचअप हा आलेला आहे आणि फायनल आपला लूक इथे होतो. त्यानंतर ना खाली विचार करत होते की राऊंड शेपचे मोती घ्यायचे, पण त्याची साईज खूपच मोठी होत होती. म्हणजे मला अगदी नाजूकशी नथ हवी होती. त्यासाठी मी हे ट्राय केलेलं आहे आणि त्यासाठी मी गोल्डन बीड्सच घेतलेले आहेत. तर तुम्ही बघताय की पुढं तुमच्या लक्षात येईल की आपण कशी सुंदर अशी नथी बनवलेली आहे, जिचं आपण खूप नाजूक बनवलेली आहे आणि अर्थात ती दिसायलाही खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. ह्या ॲट्रॅक्टिव्ह नथीसोबत आपला हा सेट अतिशय सुंदर असा झालेला आहे. तर तुम्ही बघितलाच असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या सेटची पूर्णपणे माहिती दिलेली आहे की हा सेट दिसतो कसा, आणि त्याचा फोटोशूट करतानाही तो अतिशय सुंदर असा दिसत होता. एक म्हणजे त्याला शब्द नाही तसं म्हणतो ना आपण, तशातला हा सेट एक आपला प्रीमियम सेट हा झालेला आहे. तुम्हाला अजूनही तो सेट जर परचेस करायचा असेल, अगदी डिस्काउंटमध्ये आहे, अगदी रिजनेबल. तुम्ही बाहेरचे रेट आणि आपल्या वेबसाईटचे रेट जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल. क्वालिटी, फिनिशिंग आणि रिजनेबल रेट म्हटलं की तर glamjewelry.com या वेबसाईटला नक्की भेट ही दिलीच पाहिजे. तर बघा आपण ही नथ अशीच पुढं कंटिन्यू करतोय आणि आपण तिला लावणार आहोत गोल्डन बीड्सचा टच देणार आहोत. फ्लॉवर आपण राईस बीड्सचं बनवलेलं आहे. नंतर आपण त्यामध्ये एक पुन्हा क्रिस्टल घातलेलं आहे. आता ते बाइंड करण्यासाठी आपण वापरणार आहोत गोल्डन बीड्स. ते घेऊन आपण त्याचं एक सुंदर असं फ्लॉवर 3-3च्या गॅपने रॅपिंग करून घेणार आहोत. तर तुम्ही बघताय मी फ्लॉवर आधी रॅप करते. ते थोडंसं इकडे तिकडे हलल्यासारखं दिसतंय. थोडा कॅमेरा फ्लॉवर बनवण्याच्या नादात कॅमेरा इकडे तिकडे गेला, त्याबद्दल मी खरंच सॉरी. कारण ज्वेलरी बनवताना एवढं कॅमेऱ्याकडे जरी लक्ष असलं तरी थोडं इकडं तिकडं हे होतंच, मी बघितलेलं आहे. नंतर आपल्याला बनवायचे आहेत लॉरियल. लॉरियलशिवाय नथीचा लूक हा पूर्ण होतच नाही. त्यासाठी आपण घेतलेले आहे ते लॉरियल बनवतोय आपण. आणि हे लॉरियल बनवल्यानंतर आपण ते अटॅच करणार आहोत आणि पुन्हा बेंड देऊन आपली नथ ही आपण रेडी करणार आहोत. तर लॉरियल कसे बनवायचे तुम्हाला मी आधीही सांगितलेलं आहे की लॉरियल बनवणं खूप सोपं आहे. हे पिनमध्ये घेऊन त्याला बेंड करायचं, आपण फोल्ड करतोय 2 ते 3 वेळा. नंतर एक्स्ट्रा जी एक्सेस वायर आहे ती आपण कट करून घेणार आहोत. आणि असा हा आपला सुंदर असा सेट, सुंदर अशी नथ तयार होते. तर आपण जवळपास 4 लॉरियल घेत आहोत की जेणेकरून ते व्यवस्थित असे दिसले पाहिजेत. नथीचा फायनल लूक हा आपला आला पाहिजे. तर एक गोष्ट फक्त नथ बनवताना ही लक्षात घ्यायची आहे की काही वेळेस काय होतं, काहींचं असं म्हणणं असतं की 18 गेजची वायर फारच जाड येते आहे. तर तुम्हाला प्रॉपर नथ हवी असेल, तिला तुमच्या कुंदनचं, तुमच्या डिझाईनचं वेट ही कॅरी करता आलं पाहिजे, म्हणून आपण 18 गेजची वायर घेतो की जेणेकरून 18 गेजची वायर ही नाकामधली नथ अगदी व्यवस्थित असा आपल्याला तो लूक देईल. तर तुम्हाला माहिती आहे, हे आधी पण मी एडी स्टोनची एक नथ बनवली होती जी आपल्या ब्राईडने घातली होती. तिचे फोटोही आपण अपलोड केले होते आपल्या चॅनलवर. तशातलीच ही सुंदर अशी नाजूकची नथ आहे. तर हे फर्स्ट लॉरियल आपण घातलेलं आहे. असे आपण जवळपास 4 लॉरियल घातलेले आहेत. आणि नंतर जे एक्स्ट्रा वायर राहिलेली आहे ती आपण लूप बनवणार आहोत. इथं मी थोडी जास्तच वायर शिल्लक ठेवलेली होती. तर तुम्ही बघा लूप कसं बनवायचं. हे झालं इथपर्यंत तर तुम्हाला सगळं कळलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला हे पॅक करायचे, बाइंड करायचे, म्हणजे की हे लॉरियल जे आहे ते इकडे तिकडे गेले नाहीत पाहिजे. त्यासाठी आपण थोडीशी 0.3ची वायर, गेज वायरला आपण ते पॅक करून घेणार आहोत. आणि त्यानंतर ना आपण त्याला एक लूप देणार आहोत. आणि त्यानंतर ना आपली ही नथीचा सेम टू सेम नथीची आपल्याला तो शेप द्यायचा आहे
की जेणेकरून नथीचा लूक हा अगदी नथीसारखा झाला पाहिजे. त्याचं नाकात घालताना ती अजिबात सैल झाली नाही पाहिजे. सहजासहजी ती आपल्याला वेअर करता आली पाहिजे. तर तुम्ही बघता अतिशय सोप्या पद्धतीनं आपण नथ कशी बनवायची हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करून कळवा. कमेंट करायला येईल तेव्हाच तिथं हाईपचं बटन असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की हाईप करा. अजिबात विसरू नका, कारण हाईप तर तसे खूप कमीच करताय तुम्ही. मला लक्षात येते तुम्हाला बहुतेक माझे व्हिडिओ आवडेन असे झालेले आहेत. व्ह्यूज ही खूप कमी आहेत. असं आपण नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता नुकतेच एक्झाम संपलेत, त्यामुळे तुम्ही बघताय. आता हा गॅप काय येतो तुमच्या लक्षात आलं का? हे जे वरचे जे आपण हे केलेलं आहे फ्लॉवर, ते थोडं सैल बसलेलं आहे, त्यामुळे हा गॅप आहे. आणि तो गॅप घालवण्यासाठी आपल्याला पहिलं लूप बनवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे एक्स्ट्राचे जे आपली गॅप आहे तो आपण इझिली 0.3च्या गेज वायरने आपण ते फिक्स करू शकतो. आणि ते फिक्स केल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की आपली नथ पूर्णपणे रेडी झालेली आहे. लूप बनवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की लूपमध्ये काही प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही ते बेंड करू शकता. घालून बघा तुम्ही अगोदर काय अडचण येत असेल तर, आणि तरी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा. तर हा तुम्ही बघू शकताय, हा पूर्ण सेट आपण अपलोड केलेला आहे. हा सेट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर theglamjewellery.com हे तुम्ही गुगलवरती टाका. तुम्हाला ते आपला ही वेबसाईट समोर दिलेली आहे ती वेबसाईट दिसेल. तर चला भेटूया पुढील भागामध्ये नवीन काहीतरी घेऊन, भन्नाट असंच.